शुभ सकाळ मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोकळे व्लॉगमध्ये स्वागत करते मी. तर मी प्रीती. तर तुम्ही फोटो बघत असाल तर फोटोवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल मैत्रिणींनो. तर आज काय विशेष आहे, तर आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो खूप छान इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजणार आहे का आजच्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे. तर तुम्हाला बस दिसत असेल मैत्रिणींनो, तर मी बसमध्ये चाललेली आहे. तर बसमध्ये प्रवास करत आहे आजचा मी. तर बाहेर खूप पाऊस चालू आहे मैत्रिणींनो, त्यामुळे खूप पाऊस असल्या कारणाने मी बसनीच चाललेली आहे. तर मैत्रिणींनो, आज मी संगमेर कोपरगाव बसने चाललेली आहे आणि मला मुलीच्या शाळेत पण जायचं आहे. तर माझी मुलगी इथे सेवानिकेतनमध्ये आहे. तर तिचं स्कॉलरशिपचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे मैत्रिणींनो मला, त्यामुळे मला तिथं जाणं आहे आणि मी तिथे गेल्यानंतरही तुम्हाला दाखवणारच आहे, तिथला शूट घेणारच आहे मैत्रिणींनो. तर बसमध्ये बघत असाल तुम्ही खूपच गर्दी आहे, खूप बस गच्च भरलेली आहे आणि अशा पद्धतीने मी तिच्या मुलीच्या शाळेत आलेली आहे. सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल म्हणून तिच्या शाळेचं नाव आहे. तर खूप सुंदर शाळा आहे, तुम्ही बघितली असेल, बऱ्याच मैत्रिणींना माहीत पण असेल ही शाळा. तर खूप छान शाळा आहे मैत्रिणी तिचीवाली, कोपरगावामध्ये आहे ती शाळा. आणि तिच्या शाळेमध्ये मी मॅडमनी बोलवलं होतं, त्या कारणाने पण आलेले होते आणि सर्टिफिकेट पण घ्यायचं होतं मैत्रिणींनो मला. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, तर मी आयुर्वेदिक तेलाची ऑर्डर पण घेते आणि खारीक खोबऱ्याच्या लाडूची पण ऑर्डर घेते मैत्रिणींनो. तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर मला आयुर्वेदिक तेलाच्या आणि लाडूच्या भरपूर ऑर्डर आलेल्या आहे. प्रॉपर मी ऑर्डर घेतेच, परंतु ऑनलाईन पण मला ऑर्डर तुम्ही देऊ शकता, तुम्हाला तुमची ऑर्डर घरपोच मिळू शकते. तर मी सगळं काम आटोपून चाललेली आहे मैत्रिणींनो. तर महत्त्वाचं आणखीन एक जर काम म्हटलं तर मी सेमिनारला आलेले आहे. तर फायनली मी सेमिनारला पण मैत्रिणींनो त्या ठिकाणी मी पोहोचलेली आहे स्कूलमधून आल्यानंतर. तर मला थोडासा स्कूलमध्ये गेल्यामुळे उशीरच झाला होता आणि फायनली माझी एंट्री झालेली आहे. तर मला भरपूर लांब जागा मिळालेली आहे, कारण की सर्व सीट बुक झालेले आहे तिथे उशीर झाल्या कारणाने. तर तिथं बघत असाल तुम्ही, तिथे गेल्यानंतर तर हेअरकट चालू आहे. तर हेअरकट खूप सुंदर झालेला आहे मैत्रिणींनो. तर मी गेल्यानंतर बघितलं तर तो झालेला होता पूर्ण, थोडासाच मला बघायला भेटला. तर त्या एकाच कटमध्ये त्यांनी सांगितलं की सर्व कट त्यांनी कवर केलेले होते. स्ट्रेट कट, फेदर कट, हेअरकट, तुम्हाला सांगते स्टेप कट, अशा पद्धतीने सर्व कट त्यांनी केलेले होते त्यामध्ये. आणि फायनली कट खूप सुंदर झालेला होता मैत्रिणींनो. स्क्रीनवर बघतच असाल तुम्ही, त्यांनी कट दाखवलेला आहे. तर लेंथ पण जास्त कमी झालेली नव्हती आणि कट पण खूप सुंदर दिसत होता. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक केलं आणि अशा पद्धतीने तो कट पूर्ण झाला. आणि त्यानंतर भरपूर प्रकारचे मेकअप त्यांनी आम्हाला मेकअप सेमिनारमध्ये दाखवलेले आहे आणि सर्व प्रकारचे मेकअप पण खूप सुंदर आर्टिस्ट आलेले होते, नाशिक, पुणे, मुंबई, अशा पद्धतीने आम्ही सर्व प्रकारचे मेकअप बघितले. सर्व प्रकारचे ते हेअरकट पण त्यांनी दाखवलेले आहे आणि सर्व प्रकारचे हेअरकट, खूप छान प्रकारचे प्रोडक्ट पण तिथे विक्रीसाठी आलेले होते. सर्व प्रकारचे प्रोडक्ट वगैरे आम्ही बघितले आणि त्यानंतर आम्ही टिफिन वगैरे पण आणलेले होते. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि त्यांच्याकडून आम्हाला चहा वगैरे होता, तर आम्ही चहा वगैरे घेतला आणि पुन्हा सेमिनार अटेंड केला. छान पैकी मस्तपैकी फोटो वगैरे काढले.
तर कसा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेलच अशी मी आशा करते. आवडलाच ना तुम्हाला व्हिडिओ खूपच छान झालेला आहे मैत्रिणींनो. आणि असेच मला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला, म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि कमेंट्स करत जा मैत्रिणींनो आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर अशाच पद्धतीने माझ्यावर भरभरून तुम्ही प्रेम करा आणि मला सपोर्ट करा.